काय तुझं असताना मध्ये मध्ये रियाज करताना बरोबर घुसतेस तू. इकडे काढ ना आजूबाजूने कचरा जरा. हा नीट वर. हा तुला 1000 वेळा सांगितलं रियाजाच्या वेळेला येत जाऊ नकोस म्हणून. 10 नंतर येता येत नाही तुला. इथं उगाच तुमचा काहीतरी उळ्याचा कार्यक्रम चाललाय. 10 घरची कामं असतात ती मला. नाही तर उद्या माझ्या नावानं उलट्या बॉम्बा मारत फिराल. ही मंगल काय काम करत नाही. माझ्या गाण्याची चेष्टा करायची नाही. कोण आहे मी? पायवर घ्या. कोण आहे मी? हा? कोकिळ कंठी म्हणतात मला. कोकिळ कंठी कळलं ना? ए कोकिळ कंठी समिरुजू चौघुले असं म्हणतात मला. पंडित आहे मी, पंडित. कळलं नीट बसा. का? हा मला नको शिकूस. माझा स्वर कानावर पडला ना की सृष्टी मोहरून येते. माझा स्वर कानावर पडला ना की मोराची आठवण येऊन लांडोरनं अस्वस्थ होते. माझा स्वर कानावर पडला ना की जुजबी देवी प्रसन्न होते. माझा स्वर कानावर पडला की तो चंद्र असतो ना तो व्याकुलतेने खाली बघतो. अरे बापरे काय चाललंय हे? आणि काय म्हणतो? काय फालतूगिरी लावली आहे तुम्ही? शानपणा करू नकोस तू. माझ्या गाण्याची थट्टा करायची नाही तुम्हाला सांगून ठेवतोय. गेली 28 वर्ष मी तपस्या करतोय गाण्याची. कळलं का तुला? अनेक पुरस्कार मिळालेत मला. काय पुरस्कार आहे ती यांचे? काय सांगू तुम्हाला एक एक पुरस्कार. काय नाव आहे ते तुमचं पुरस्काराचं? हा काय तर म्हणा कांजूर मार्गचा सुमार गंधर्व. आमच्या या चर्चा वरवरच्या या कार्यक्रमात तुम्हा तिघांचंही मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद. आल्या आल्या एक प्रश्न विचारायचा वाटतोय की आजचा हा परिसंवाद जो आहे तो लेखकांवर आधारित आहे आणि समोर एवढे 4 मातब्बर दिग्गज लेखक लेखिका बसले असताना एवढ्या ऐटीत उभं राहायला काहीच नाही वाटत आहे. नाही म्हणजे काय वाटतंय? काय भावना काय आहेत तुमच्या? नाही काय वाटायचं काय म्हणजे असं भावना म्हणजे काय फार असं काय नाही. म्हणजे माझा वावरच जरा मोठा आहे. मी कालच जागतिक अर्थकारणातली स्थित्यंतर या विषयावर CNच्या एका प्रोग्राममध्ये भाषण देऊन आलेलो आहे. हो CNच्या प्रोग्राम मध्ये. हो वा वा वा. या वर्षीची IT फाईल झाली तुमची? 3 वर्षांचं रिटर्न राहिलंय. 5 मी पण अपडेटेड अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी ऑफ रोबोटिक्स इंजिनिअरिंग या विषयावरती मी आत्ता लेक्चर देऊन आलेलो आहे. चला बाय. सर प्लीज एकदा परत बोला. कसं रे ज्यांना ऐकायचं त्यांनी ऐकले. इकडे बाहेर बाहेर तू बाहेर बाहेर. हे काय छापलंयस बघ तू. बाहेर काय छापलंयस तू? अण्णा मानवेंद्र तुमच्या गळ्यात साखळी घालून मी तुम्हाला फिरवायचे आणि तुम्ही कधी भटक्या कुत्र्यांच्या मागे लागला नाही. छान लिहिलंयस तू माझ्या वडिलांच्या बाबतीत. खरंच छान लिहिलंयस. हा पुढे बघ. तुम्ही घरात कुठेही शी करायचं नाही. पेपर धर तिथून असं. हे धर तू धर धर धर. हा तुम्हाला शी लागल्यावर बाहेर जाऊन तुमचं ठरलेलं झाड होतं बांबूचं तिकडे जाऊन तुम्ही पायवर करायचं. अण्णाच्या बाबतीत तू असशील. विज्युअलाइज होत रे अण्णा. विज्युअलाइज होत ना रे. अण्णा गेलं ना आमचे. असं बोलशील तू अण्णांबद्दल? मला खरंच माफ करा. मी माफी मागतो तुमची. पण हे जे काही वर्णन तुम्ही करताय जे तुम्हाला व्हिज्युअल होतंय हे सायरस जीन बद्दलचं आहे. परफेक्ट एक्झॅक्टली. हे वर्णन सायरसचं आहे पण नाव अण्णा मानवेंद्रचं आहे. हे काय आहे? कोण रमेश? ये पुढे काय छापलंयस तू? आणखी छापलंय मी? अरे अरे म्हणजे हा, बघ पुढे बघ. अण्णा मानवेंद्र केलं की शेपटी हलवत धावत यायचा. कोण सायंटिस्ट इकडे म्हटलं धावत येतो रे. सायंटिस्ट बघितलंच आयुष्यात असं कधी? काय लिहिलंयस हे तू? पुढे वाच पुढे वाच. अरे बापरे मोठा परिचय लिहिलंयस तू. छान लिहिलं छान लिहिलं. वाच. अण्णा मानवेंद्र तुम्ही कुत्ते की दुम या सिनेमात चपळाईने सीन दिलेले होते. तुम्ही तोंडात चप्पल घेऊन शेपटी हलवत व्हिलनच्या मागे पळालेला सीन अजूनही लोकांच्या लक्षात आहे. माझ्या अण्णांनी अशी चप्पल घेऊन व्हिलनच्या मागे धावले होते की अण्णा. मी हे बघ मी तिला अंगठी देऊन मी लग्नासाठी प्रपोज केलं होतं यार. लग्नासाठी प्रपोज केलं आणि ती मला दादा म्हणाली. दादा म्हणाली. ती तरी तिचं
तरी तिचं काही 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 दिवस चालू होतं. मी काही बोलल्यावरती वा दादा वा दादा वा असं करायची. मला वाटलं हा हास्य जत्रेचा परिणाम आहे, पण दादा दादा करून मामा बनवून टाकलं यार तिने मला. हिच्यामुळे झालंय सगळं, हिच्यामुळे. ही इथे फरसाण भक्षी बसलेली असते ना, वा दादा वा करते. हिच्यामुळे आता सगळ्या मुली मला दादा दादा करायला लागल्या. ठीक आहे ना आणि उगाच कोणाचाही राग तिच्यावर कशाला काढतोयस ना. ठीक आहे, ये तू इथे तू बस. उगाच तिची बाजू घेऊ नाही नको. बाजू वगैरे घे. तू मला दुःख झालं यार. हा ना दादा ज्यांनी शब्द बनवलाय ना त्यालाच ठेचला पाहिजे. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.